नमस्ते. मी प्राध्यापक गणेश वानखेडे, PhD लाईफ विथ गणेश यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण 6 तारखेचं नोटिफिकेशन बद्दल व्हिडिओ बनवला होता. 6/1/2025चं नोटिफिकेशन होतं पेट एक्झाम संदर्भात. त्यांनी नोटिफिकेशन टाकून जी ऑनलाईन जी लिंक आहे, काही अडचणीमुळे त्यांनी साईटवर टाकलेली नाही. प्रत्येक काही विद्यार्थ्यांनी मलाही कमेंट केल्या, पण अजून सुद्धा मी आता बघत आहे अजून एक नोटिफिकेशन आलेलं आहे. नोटिफिकेशन ओपन करूया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी हे नोटिफिकेशन पुन्हा परिपत्रक टाकलेलं आहे 1 फेब्रुवारी 2025चं, म्हणजे आजचं नोटिफिकेशन आहे. बहुतेक मला वाटते आता थोडा वेळ झालं त्यांनी हे नोटिफिकेशन टाकलेलं आहे. परिपत्रक बघूत आपण. सत्र 2024 ते 2025 करिता आचार्य पदवी प्रवेश परीक्षा आवेदनाबाबत, म्हणजे त्यांनी 6 जानेवारी 2025 रोजी जे नोटिफिकेशन टाकलं होतं, इथं त्यांनी डिटेल्स मध्ये दिलेलं आहे. सर्व संबंधितांना सूचित करण्यात येते की आचार्य पदवी प्रवेशाकरता पेटच्या आयोजनासंदर्भात परिपत्रक क्रमांक त्यांनी दिलेले आहे. परिपत्रक क्रमांक आहे 6 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आले होते, परंतु तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन आवेदनाची लिंक नियोजित दिवशी सुरू होऊ शकली नाही. म्हणजे 6 जानेवारीला नागपूर विद्यापीठाने जे परिपत्रक पेट एक्झाम साठी टाकले होते, त्यांची लिंक त्यांना तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन लिंक सुरू करू शकले नाही. त्यामुळे त्यांनी हे नोटिफिकेशन पुन्हा टाकलेले आहे. तथापि सदर लिंक सुरू झाली असून आवेदन पत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संबंधीचे सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट कधी होणार आहेत? 1/2/2025 रोजी, म्हणजे आजपासून ऑनलाईन पेट एक्झामचे आवेदन पत्र आपण सादर करू शकता. लास्ट डेट काय आहे? 8 फेब्रुवारी 2025 रोजी आपण 8 तारखेपर्यंत आपण फॉर्म आवेदन पत्र ऑनलाईन सादर करू शकतो. लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ हार्ड कॉपी PhD सेल, म्हणजे PhD सेल साठी आणि PhD जे आपली हार्ड कॉपी आहे विद्यापीठात सबमिट करण्यासाठी 17/2/2025 पर्यंत, आणि 20 तारखे दिलेली आहे त्यांनी. नंतर 20/2/2025 पर्यंत बी अप टू पर्यंत 17/2 ते 20/2 पर्यंत आपण जी ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते विद्यापीठात युनिव्हर्सिटीमध्ये सबमिट करू शकतो. ऍडमिट कार्ड म्हणजे प्रवेशपत्र, जे एक्झामचे प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड कधी येणार आहे? डिस्प्ले ऍडमिट कार्ड पेट एक्झाम कॅन्डिडेट लॉग इन, म्हणजे तुमचं जे लॉग इन ID आणि पासवर्ड असेल त्या लॉग इन मध्ये हे ऍडमिट कार्ड तुम्हाला ईमेलद्वारे सुद्धा, इथे डायरेक्ट कंसामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, काइंडली नोट ऍडमिट कार्ड विल नॉट बी सेंड टू ईमेल ID, म्हणजे ईमेल ID वर ऍडमिट कार्ड सेंड केले जाणार नाही. ID ऑफ स्टुडंट बट इट विल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन ओनली. कॅन्डिडेट लॉग इन मध्येही आपल्याला ऍडमिट कार्ड बघता येतील, डाउनलोड करता येतील आणि त्याची प्रिंट घेता येईल. म्हणजे 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपले ऍडमिट कार्ड येऊन जातील. आणि ऑनलाईन पेट एक्झाम कधी होणार आहे? ऑनलाईन पेट एक्झाम, ही पेट एक्झाम ऑनलाईन होणार आहे 5, 6 आणि 7 मार्च 2025 रोजी होणार आहे. 5, 6, 7 3 दिवस अशी एक्झाम होणार आहे. 5, 6, 7 मार्च 2025 ला एक्झाम होणार आहे. उपरोक्त
आता उपरोक्त नमूद आवेदन पत्राकरता नागपूर विद्यापीठाच्या nagpuruniversity.ac.in या संकेतस्थळावरील म्हणजे तुम्हाला PhD पेटसाठी ऍडमिशन घेण्यासाठी PhD पोर्टलला भेट द्यावी. प्रवेश प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टीने निर्देश क्रमांक 38 आणि ज्या सूचना असतील 2024 अन्वये वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल. वेळापत्रक याचं नंतर जाहीर करण्यात येईल. संबंधित म्हणजे काही जे वेळापत्रक असेल REC असेल RRC याचं संबंधित अर्जदार विद्यार्थ्यांनी उपरोक्त परीक्षे संबंधी निर्देश क्रमांक 38 2024 मधील तरतुदीचे पूर्णपणे वाचन करावे व त्यानुसार आचार्य पदवी प्रवेशाकरता आवेदनपत्र सादर करावे. म्हणजे जे बी क्वालिफिकेशन वगैरे लागत असेल त्यासाठी डिटेल्स आपण बघू शकता. PhD पोर्टलवर उपलब्ध आहे. सदर निर्देश PhD पोर्टलवर आपल्याला दिसून येतील. आचार्य पदवी प्रवेशाकरता विविध विषयाकरता उपलब्ध असलेल्या रिक्त जागांची संख्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजे रिक्त असलेल्या जागा विविध विषय आणि म्हणजे PhD प्रवेशाकरता वेगवेगळ्या विषयामध्ये किती जागा रिक्त आहेत त्या संकेतस्थळावर PhD पोर्टलवर आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. ज्या विषयाकरता जागा उपलब्ध नाही त्यांच्यासाठी गोष्टी इथं दिलेली आहे. त्यांनी जागा उपलब्ध नाही अशा विषयाकरता विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र सादर केल्यास व ते परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्यांच्या आचार्य पदवी करता नोंदणीची जबाबदारी विद्यापीठाची राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. म्हणजे ज्या विषयासाठी जागाच नाहीत PhD साठी ऍडमिशन साठी त्यांनी फॉर्म घेऊन उत्तीर्ण झाले तरी त्यांची आचार्य पदवीवर म्हणजे PhD नोंदणीसाठी विद्यापीठाची जबाबदारी राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी असं त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. प्रवेशाकरता निर्देश क्रमांक 38 2024 मधील तरतुदीनुसार गुणवत्तेनुसार प्रवेशाची कार्यवाही करण्यात येईल. त्या संबंधीचे अधिकार मान्यताप्राप्त संशोधन केंद्राचे असतील. म्हणजे जे नियम असतील गुणवत्तेनुसार पेट एक्झामचे जे मार्क असेल गुणवत्तेनुसार PhDचं ऍडमिशन आपलं होणार आहे. ठीक आहे. सर्वांना अशा शैक्षणिक नवीन अपडेटसाठी PhD लाईफ विथ गणेश या YouTube चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ठीक आहे. ओके.